नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. वर्ग 2 जमिनीला वर्ग 1 मध्ये कसं रूपांतरित करायचं यासाठी सरकारनं काही नवीन मसुदा नियम आणले आहेत 2026 साठी. चला तर मग हे नियम काय आहेत ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तलाठी मित्र या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हे आपलं हक्काचं चॅनल आहे जिथे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांसाठी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातील ताज्या अपडेट्ससाठी शासन निर्णय आणि महसुलाशी संबंधित इतर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन मिळतं. इतकंच नाही तर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, PM किसान योजना आणि शासनाच्या इतर योजनांचे अपडेट्सही इथे दिले जातात. आमचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करणं आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचवणं. आणि हो, जर आपण ह्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ती जी नोटिफिकेशनची बेल आहे ना, ती सुरू करायला अजिबात विसरू नका. चला, आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण सुरुवात करणार आहोत या नवीन नियमांच्या ओळखीने, त्यानंतर आलेली महत्त्वाची मुदतवाढ बघू, गृहनिर्माण संस्थांसाठी काय खास तरतुदी आहेत, न वापरलेल्या जमिनींचं काय होणार आणि शेवटी या सगळ्याचा नेमका अर्थ काय आणि पुढची प्रक्रिया कशी असेल हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आपण ज्या नियमांबद्दल बोलतोय ते महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका मसुदा अधिसूचनेवर आधारित आहेत. आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट पटकन समजून घेऊ की ही भोगवटादार वर्ग 2 जमीन म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा, ही अशी जमीन आहे जी शासनाने काही खास अटी आणि शर्तींवर दिलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करायचं असेल तर त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावीच लागते. आणि हो, एक गोष्ट इथं पक्की लक्षात ठेवायला हवी. ही आहे एक मसुदा अधिसूचना. आता मसुदा म्हणजे काय, तर हे नियम अजून फायनल झालेले नाहीत. हा फक्त एक ड्राफ्ट आहे. आणि सरकार काय करतंय तर यावर आपल्या सगळ्यांकडून म्हणजे सामान्य नागरिक, तज्ज्ञ यांच्याकडून सूचना आणि हरकती मागवत आहे. चला, आता या अधिसूचनेतला सगळ्यात सोपा आणि तितकाच महत्त्वाचा बदल पाहूया. तो म्हणजे अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत झालेला बदल, म्हणजेच मुदतवाढ. बघा, जुन्या नियमांनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 31 डिसेंबर 2025. पण आता या नवीन प्रस्तावानुसार ही मुदत सरळ 1 वर्षांनी वाढवून 31 डिसेंबर 2026 करण्याचा विचार आहे. खरं तर यामुळे अनेक अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण एका अशा भागाकडे वळतोय जो सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्यासाठी नियमांमध्ये काही मोठे आणि विशेष बदल सुचवण्यात आले आहेत. यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे स्वयं पुनर्विकासाशी संबंधित. म्हणजे बघा, आता या नियमांचा फायदा कोणाला मिळणार, तर फक्त आणि फक्त अशाच सहकारी गृहनिर्माण संस्थांना ज्या सेल्फ रिडेव्हलपमेंटचा म्हणजेच स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतःच करण्याचा पर्याय निवडतील. ही एक नवीन आणि खूप महत्त्वाची अट आता यात टाकलेली आहे. यासोबतच आणखी एक नवीन कलम जोडला आहे, 4A. हे कलम खास करून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी म्हणजे EWS साठी असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आहे. यासाठी अट फक्त एकच ठेवली आहे की त्यांच्या सदनिकेचं चटई क्षेत्रफळ म्हणजे कार्पेट एरिया 350 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावा. आता या नवीन कलमानुसार अधिमूल्य म्हणजे प्रीमियम भरण्यासाठी 2 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे जमिनीच्या वार्षिक दर विवरणपत्रानुसार जे मूल्य येईल त्याच्या फक्त 5% रक्कम भरणे, आणि दुसरा पर्याय आहे सरळ 75% रक्कम भरणे. आतापर्यंतची माहिती नक्कीच आपल्या उपयोगी पडत असेल. तर मग अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, आता पुढे जाऊया आणि या मसुद्यातला एक अगदी नवीन नियम पाहूया. हा नियम अशा जमिनींसाठी आहे ज्या मिळाल्या पण त्यांचा वापरच झालेला नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो की ज्या वर्ग 2 जमिनी शासनाने एका विशिष्ट कामासाठी दिल्या पण त्या कामासाठी त्या वापरल्याच गेल्या नाहीत, तर मग त्यांचं करायचं तरी काय, बरोबर ना? याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न हा नवीन नियम 4 करतो. तर मग प्रश्न येतो की या नवीन नियमाची प्रक्रिया नक्की आहे तरी कशी? चला, आपण एक एक करून सगळे टप्पे समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे जमीन मिळून कमीत कमी 10 वर्ष झालेली असावीत.
दुसरी गोष्ट, त्या जमिनीचा वापर का नाही झाला, तर ते तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या कारणांमुळे व्हायला हवा. समजा कोर्टात काही केस अडकली असेल किंवा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये काही बदल झाला असेल. तिसरी अट, अर्जदाराकडे बांधकाम सुरू करण्याची परवानगी म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. आणि मग शेवटी हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करायचा, जे तो अर्ज राज्य शासनाकडे पूर्वपरवानगीसाठी पुढे पाठवतील. आता आपण या विश्लेषणाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापुढे काय करायचं हे समजून घेऊया. मी पुन्हा एकदा सांगतो, ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा की ही फक्त एक मसुदा अधिसूचना आहे, हा अंतिम कायदा नाही. याचाच अर्थ यात अजूनही बदल होऊ शकतो आणि म्हणूनच आपल्या सूचना आणि हरकती खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या सूचना किंवा हरकती पाठवायच्या कशा? तर ऐका, आपल्याला आपल्या सूचना आणि हरकती 12 मार्च 2026च्या आधी पाठवायच्या आहेत. तारीख लक्षात ठेवा, 12 मार्च 2026. कोणाला पाठवायच्या? तर अप्पर मुख्य सचिव महसूल यांना. आणि पत्ता काय? तर महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई 400232. या पत्त्यावर आपल्याला आपलं म्हणणं लेखी स्वरूपात पाठवायचे. खरं तर आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग हा धोरणं ठरवण्यासाठी खूप मोलाचा असतो. त्यामुळे या संधीचा आपण सगळ्यांनी नक्की उपयोग करून घ्यायला हवा. मला आशा आहे की ही सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांच्या नक्कीच उपयोगी पडेल. महसूल विभागाच्या अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या माहितीसाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.